तर विधानसभेसाठी आपल्याला दादांची गरज आहे। अजित पवारांवर टीका करू नका, भाजपची साथ सोडा म्हणणाऱ्या संघाला भाजपनंच ही विनंती केली आहे। मुंबई भाजप आणि संघाची एक बैठक पार पडली। अजित पवारांची संगत सोडा म्हणणाऱ्या संघाला भाजपनं मात्र विनंती केली आहे। त्यांची आपल्याला गरज आहे, त्यामुळे दादांवर टीका नको असं भाजपनं संघाला सांगितलंय। अधिक माहिती घेऊयात, राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, एकीकडे संघ अगदी उघडपणे अजित पवारांच्या येण्यानं झालेला तोटा नुकसान याची अगदी व्यवस्थित सविस्तर आकडेवारी देत आहे, मात्र भाजपला का बरं दादांची एवढी गरज वाटते आणि संघाला सांगावं लागतंय? त्याचं कारण आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये संघ जेवढा हवा तेवढा सक्रिय नव्हता आणि म्हणून 405 चा नारा देणाऱ्या भाजपाची गाडी अलीकडेच थांबली आणि म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर ऑर्गनायझर आणि विवेक मधून अजित पवार यांना घेण्याबद्दल काही मतं व्यक्त होत असतील तर त्याचा जनसामान्यावरती परिणाम होऊ शकतो। आपण परवाच्या दिवशी जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांची मुलाखत केली त्यावेळेला हा स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की विथ अजित पवार और विदाउट अजित पवार, तर तेव्हा ते म्हणाले की विथ अजित पवार आणि मग हीच गरज त्यांना संघाला पटवून देण्याची आवश्यकता आहे अशी वाटली आणि म्हणून काल जी बंद दाराआड चर्चा झाली त्या बंद दाराआडच्या चर्चेमध्ये अजित पवार यांना बरोबर घेणं का गरजेचं आहे हे संघ पदाधिकाऱ्यांना सांगितलं गेलं। अर्थात त्यांनी ते शांतपणे ऐकून घेतलं आणि सरसंघचालकच याच्याबद्दलचा अंतिम निर्णय घेतील असं सांगितलंय। झालंय असं की पार्टी विथ डिफरन्स म्हणून ज्या काही भारतीय जनता पार्टीच्या प्रतिमेला तडा गेलेला आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठी भर पडली ती अर्थातच अजित पवार यांना बरोबर घेण्याची आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा विधान मतदारसंघामध्ये झाला आणि 31 पर्यंतच्या जागा महाविकास आघाडीला मिळाल्या। त्यानंतर सुद्धा पुण्यामध्ये जी प्रदेश भाजपची बैठक झाली तिथे आपण अनेक कार्यकर्त्यांशी बोललो, त्यांना मनापासून असं वाटतं की अजित पवार यांना बरोबर घेतल्याचा आपल्याला फटका बसलेला आहे। काही कार्यकर्त्यांच्या जाहीर कॅमेऱ्यासमोरच्या त्या प्रतिक्रिया होत्या, भाजपच्याही पदाधिकाऱ्यांना ते पटतं, परंतु जर अजित पवार यांना आता सोडलं तर आपण ज्यांना बरोबर घेतो त्यांची राजकीय उपयुक्तता कमी झाली किंवा अजिबातच नाहीये असं लक्षात आलं तर त्यांना सोडून देतो असा प्रवाद नको आहे भाजपला, म्हणून ते संघाला सांगतायत। आणि ती कालची जी बंद दाराआडची बैठक आहे ती यासाठीच आहे की इथून पुढे जाहीररित्या संघानं कुठलंही वक्तव्य करू नये। नक्कीच येत्या काळामध्ये कार्यकर्त्यांमधला संभ्रम जो आहे तो आणखीन वाढू नये यासाठी काळजी भाजप एकीकडे घेताना पाहायला मिळते। तुर्तास राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।